गाजरी, राहणार शिळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझ्याकडे मोठ्या एचएफ गाई 29 आहेत. त्याच्यानंतर मी आता जवळजवळ एक 25 कालवड घरी तयार केलेत. आजचा विषय कालवड संगोपन. आपल्याकडे जवळजवळ आता 25 कालवड आहेत तयार केलेले. त्यातील चांगल्या ब्रीडचे कालवड असेल तर नक्कीच फायदा होतोय. पण कधी सांभाळायचे कालवड? ज्यावेळेस दुधाचे रेट दिवस असतील त्यावेळेस कालवड सांभाळायचे. आणि चांगल्या ब्रीडची सांभाळले तर नक्कीच फायदा होतो. घरची गाय तयार झालेली कमीत कमी 4-5 वेत घेऊन आपल्याला पाहिजे तेवढ्या किमतीत विकता येते. कालवड कधी सांभाळायची? तर ज्यावेळेस पूर्ण मार्केटमध्ये दुधाची किंमत रिवर्स असते त्यावेळेस कालवड सांभाळायची. कारण का, दुधातून येणाऱ्या नफ्यापेक्षा कालवड सांभाळायला आपली घरची गाय तयार झालेली कधी पण चांगली आहे. आपल्या वातावरणात तयार झालेली गाय ही एक नंबर राहते. सांभाळत असताना कालवडाची कशी निगा करायची? तर चांगल्या क्वालिटीचं कालवड असल्यानंतर आपण स्विमिंग भरल्यानंतर कालवड चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर वेल्यानंतर एक 15 दिवसानं त्याला जंताचं औषध द्यायचं. पण पहिलं एक 15 दिवस त्याला 1-1 लिटर दूध द्यायचं. नंतर एक 20-25 दिवसानं 1.5 लिटर 2 लिटर असं 2.5-3 लिटर पर्यंत आपण दूध देतो त्याला. आणि चांगल्या स्विमिंगचं असेल तर चांगलाच नफा होतो त्याच्यातून. 11-12 लिटर चालणार कालवड जर सांभाळलं आपण चांगल्या ब्रीडचं तर फायदा होतो. आता माझ्या स्वतःकडे जवळजवळ 4 ब्रीडचे कालवड आहेत. 40-116, आम्रपाल, ज्युपिटर. तर ते आता सध्या वेलेत. ते पहिले आताला जवळजवळ 24-25 लिटर 2 टायमाचे चालते.